नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत। या ठिकाणी वारंवार उपोषण करणारा एक व्यक्ती आहे, सुभाष मुरलीधर कदम। यांना सरकार न्याय देत नाही। नेमकं हा न्याय का मिळत नाही आणि कुठं घोंगडं अडकलं आहे हे आपण त्यांना विचारणार आहेत। नेमकं प्रकार काय आहे आणि कोणापासून त्रास आहे हे आपण त्यांना विचारणार आहेत। आपल्या समोर आहेत सुभाष मुरलीधर कदम, राहणार तडवळा, तालुका, जिल्हा धाराशिव। सुभाषराव, नेमकं तुम्ही मागेही 1-2 वेळेस उपोषणाला बसला होता। हो आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला बातम्यासुद्धा केल्या तुम्ही। हो काय तुम्हाला आश्वासन दिलं सरकारनं? काय करायले सरकार? काय नाही, माझं ते अनुदान मिळण्याबद्दल माझं उपोषण होतं, त्यामुळं बातम्या दिल्या होत्या। ते मिळालं का? नाही, माझं सामायिक क्षेत्र असल्यामुळे त्यांनी नाही दिलं तर मान्य आहे ती, समजा मला नाही मिळालं आता तर। आजचं उपोषण कशामुळे आहे? आजचं उपोषण आहे माझं वारसा प्रमाणपत्राचं। माझे वडील मयत झालेले आहेत 17 साली। बर माझं वारसा प्रमाणपत्र भावानं कोर्टातून घेतलं। ते वारसा प्रमाणपत्रात माझं नाव आहे। बर आहे। त्यांनी सुनावणी घेऊन माझं भांडण कोर्टात चालू होतं, पण समजा तो भाग वेगळा झाला। पण आता वारसा प्रमाणपत्रात फेर घेताना सगळ्या वारसाची नावं घेतली। त्यांनी माझं नाव 7/12 उतार्यावर त्यांनी सोडून आता घेण्यासाठी बघा महत्वाचा कसा पूर्वीचा मुद्दा राग धरून आहे, लक्षात घ्या। त्यांनी माझं नाव 7/12 वगळलं। लक्षात घ्या। तुम्ही न्यायालयाकडून जे तुमच्या भावानं पत्र घेतलंय त्या वारसा हक्कामध्ये तुमचं नाव आहे। आहे मग ते जर नाव असलं तर कुणालाही कट करता येत नाही। मग बरोबर आहे। तुमचं नाव कुठं कट झालेलं? माझं नाव 7/12 एंट्री घेताना त्यांनी नाव माझं वगळलंय, का तर पूर्वीचं आता नाव ऐका, आहे। ऐका. नाही 7/12 एंट्री घेताना तुमचं नाव वगळलं। वगळलं त्यांनी तलाठी ऐका, त्याचं पत्र आहे का तुमच्याकडे की कोणत्या तारखेला तुमचं नाव वगळलंय आणि नेमकं कुणी वगळलंय याचा काही शोध लागलाय का? हो, लागलाय की तलाठी आणि मंडळ अधिकारी ह्या दोघांनी आणि व्यंकटेश लोमटे ह्यानं फेर धरलाय। म्हणजे या तिघांनी संगनमत करून हो, तुमचं नाव वगळलंय। हो, बर, संगमत करून त्यांनी काय पैसे वगैरे घेतलेत काय असा आरोप आहे का तुमचा? पुन्हा त्यांचं सारखंच त्यांनी अनुषंगाला बळी पडलेत किती तर। बरं हो, भावापाशी भरमसाठ पैसा आहे हा। त्याच्यापाशी, त्याच्यामुळे काय त्याच्या भावाचं नाव काय? भावाचं नाव आहे दिगंबर मुरलीधर कदम। हा। परंतु ती तुम्ही किती भाऊ? आम्ही 3 जण भाऊ। बहीण आहे? बहीण बी आहे की 2 बहिणी होत्या, एक बहीण मयत। वारसा हक्कामध्ये वडिलांच्या नंतर किती लोकांचे नाव आलेत? सगळीच नाव आले, बहिणीच्या वारसाची नाव आली, बहिणीचं सगळ्यांचे नाव आहेत? सगळे नाव आहे। मग नाव कुठं नेमकं वगळलंय? कोणत्या सालामध्ये वगळलंय? नाही, आता कालच्या गेलेल्या 1 तारखेला, 1 महिन्याच्या 2 तारखेला फेर घेतला त्यांनी 5 तारखेपर्यंत। बर त्यावेळी आता माझ्या कानावर अशी बातमी आली, बातमी सोशल मीडियाला प्रकाशित आहे की तहसीलदारनं तुमच्यावर काहीतरी कारवाई काहीतरी पोलीस स्टेशनला पत्र दिलंय त्यांनी। काय पत्र दिलं? पत्र तुम्हाला मिळाले का? नाही मिळालं मला अजून। तुम्हाला मिळालं नाही, पण बाहेरून कळलं मला। बाहेरून कळलं? काय म्हणून कळालंय तुम्हाला? की काय नाही, शासनाला विटीत देते, सारखं उपोषणला बसतंय आणि 7/12 त्याचं नाव घेता येत नाही म्हणून असं पत्र ह्याच्यावर कारवाई असं द्या ना, करा। मग तिकडे पोलीस स्टेशनला देण्याच्या ऐवजी तुम्हाला का पत्र दिलं नाही त्यांनी? नाही दिलं त्यांनी। आता काय करतात कुणाचं? काय मागणी आहे मग तुमची आता? माझी मागणी काय नाही, फक्त माझं 7/12 नाव घ्यावं, संपला माझा विषय। मला काय करायचं? कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, हो, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे माझं नाव 7/12 बघा, घ्यावं। या उपोषण तक्रार द्यायला लागली ती। या उपोषणकर्त्यांची माफक अपेक्षा आहे की न्यायालयाचा अपमान करू नका। न्यायालयाने ज्याप्रमाणे माझं वारसा हक्कामध्ये नाव नोंदीमध्ये आहे आणि मी वारसा हक्कामध्ये या वडिलांच्या 4 भावामध्ये 7/12 माझं नाव। मी सुद्धा आहे, तर कोर्टाच्या नियमाप्रमाणे वारसा हक्काचं जे प्रमाणपत्र कोर्टानं दिलं आहे त्याच्यात माझं नाव आहे, तर त्या नियमाप्रमाणे माझंही नाव 7/12 फेरफार रजिस्टरला आणि फेरफार याची नोंद करून 7/12 नाव घ्यावं अशीच मागणी सुभाष कदमची आहे। तहसीलदार यांना पत्र न देता पोलीस स्टेशनला पत्र यांच्यावर कारवाई करा असं का देतात? यांना पत्र देऊन कळवणं गरजेचं होतं, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचे यांना नोटीस दिली पाहिजे। तशा पद्धतीची नोटीस न देता परस्पर पोलीस स्टेशनला यांच्या विरोधात तक्रार दिली असं कळतंय। सुभाषराव म्हणतात
हो हो तुम्हाला कुठून कळालं? मला ते भावाच्या पोरानं बातमी टाकली मोबाईल. भावाच्या पोरानं बातमी टाकून मला कळवलं असं त्यांचं मत आहे. बरं, ज्यांच्या विरोधात तुम्ही उपोषण चालू केलंय हो. त्यांच्याकडून काय धोका वगैरे आहे तुम्हाला? हाय की साहेब, त्याने कोर्टात केस चालू आहे, ती मिटिव म्हणून सारखं मला दमदाटी करतेत, हा. मारहाण करतेत. गावातल्या लोकांना ती पत्रकार आहे म्हणून ती खोट्या बातम्या देते काय गावात. नाव आहे पत्रकाराचं? त्याचं किशोर दिगंबर कदम. ते काय म्हणते? मी पत्रकार आहे म्हणून गावात कुणाला बी खंडणी मागतोय, खंडणी मागते का ते? खंडणी मागतोय. त्या गुळीवर दावा दिला येईना कारण खोटा. बर 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 बर. आणि मला पण म्हणतं की ती मला कधीच साहेब मला काय करते त्याचा नियम नाही, मला जीव मारण्याच्या मार्गावर आहे ती. कोर्टात प्रकरण माझं चालू आहे, त्याच्यामुळे ती जॉबाला आई यायच्या आधीच माझा खून करणार आहे, म्हणजे पुरावा नष्ट करायचा कोर्टात. पुरावा नष्ट करण्यासाठी तुमचा खून हो, करणार खून आहे? करणार आहे ती. त्याच्यामुळे मी तुमची गावात मागणी काय आता? काय नाही मागणी, मी आज SP ला पत्र दिलंय तसं. बर. हो, आज दिलंय मी तुम्हाला धोका आहे आता. म्हणून? हो, माझ्या जीवनाला धोका आहे म्हणलं यांच्यावर तात्काळ कारवाई करा. बीटा अंमलदारला आता मोबाईलवर पत्र टाकतो त्यांच्या. बर बर. त्यांना निवडून दिलं नाही का? निवून दिलं, कलेक्टर साहेबाला परत दिले, एक SP ला वा, दिले वा, आज. वा, वा. बघा, त्याच्यामुळे मला न्याय मिळावा. आणि मी माझं सातबाऱ्यावर नाव घ्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, वारसा हक्काच्या नियमाप्रमाणे. यामुळे मी उपोषणाला बसलो. मला तहसीलदारनं अधिकृत एखादी नोटीस देऊन उपोषण करू नका, शासनाला सहकार्य करा अशा पद्धतीचं पत्र मला देणं गरजेचं होतं. पण ते पत्र मला न देता पोलीस स्टेशनला पत्र देऊन माझ्यावर लोकशाहीच्या मार्गाने मी काम करीत असताना, लोकशाहीच्या माध्यमातून मी न्याय मागत असताना माझ्यावर तहसीलदार दबाव आणतात, अशा पद्धतीचं सुभाष कदमचं मत आहे. आणि ज्यांच्या विरोधात उपोषणाला बसलो आहे त्यांच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे, अशा पद्धतीचं पत्र मी पोलीस स्टेशनला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत SP साहेबाला पत्र दिलेलं आहे. तर बघूया मला कसा पोलीस डिपार्टमेंट न्याय देतील ते, जिल्हाधिकारी साहेब माझा प्रश्न कसा सोडतील तेच पाहूया आपण येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला बोला. काय नाही, माझं म्हणणं जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना तात्काळ शिस्तीभंगाची कारवाई करायची त्यांच्यावर. नाही नाही, तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही. जिल्हाधिकारी साहेबांना योग्य वाटेल ती कारवाई होईल, तुमच्या मनानं कारवाई करणार नाहीत. फक्त तुम्हाला न्याय कसा मिळेल याकडेच आता धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळात काय होतं ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक. धन्यवाद. धाराशिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.